नमस्कार मंडळी, जनललकारीच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। एखादा अभियंता कुशल असतो, पण त्याचं पहिलं प्रेम हे यंत्र असतात। एखादा शिक्षक खूप तज्ञ आहे, पण विद्यार्थी मात्र त्याच्यावरती प्रेम करत नाहीत। एखादा प्राचार्य खूप कार्यकुशल आहे, पण सहयोगी प्राध्यापकांशी काम करताना त्याला अडचण येते। एखादा शिक्षण सम्राट खूप चांगल्या शिक्षण व्यवस्था निर्माण करतो, पण राजकारण्यांना त्याच्या शिक्षण संस्था ह्या नेहमी प्रतिस्पर्धी वाटत असतात। पण या सर्व गोष्टींना अपवाद म्हणजे प्रतापराव बोराडे। स्वतः शिक्षणाने अभियंता असणारे प्रतापराव बोराडे यांनी उत्तम अध्ययनाचं काम तर केलंच, याबरोबरच कार्यकुशल असे प्राचार्य आणि नंतरच्या काळामध्ये एक महत्त्वाचं मराठवाड्याच्या विकासामधलं एक महत्त्वाचं नाव म्हणून प्रतापराव बोराडे हे ओळखले जातात। 5 ऑगस्ट 2023ला त्यांचं निधन झालं। अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन IIT पवईमधून प्लास्टिक इंजिनिअरिंग त्यांनी पूर्ण केलं आणि गुजरातमध्ये वापी या ठिकाणी कारखान्यामध्ये काम करण्यास सुरुवात केली। तो काळ 1970चा होता की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण भारतामध्येच समाजवादी विचार, कामगार चळवळी या सर्व गोष्टी होत होत्या। त्यातूनच खाजगी उद्योजकांना कारखाना चालवणं, तो फायद्यात ठेवणं आणि तो सुरळीतपणे चालू ठेवणं हे अडचणीचं होतं। पण हे आव्हान प्रतापराव बोराडे यांनी पेललं, कारण त्यांच्यावरती राष्ट्रीय सेवा दलाचे संस्कार होते। शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय सेवा दलाच्या संपर्कात ते होते। ते गांधीवादी विचारसरणीचे होते आणि समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव होता। यातूनच कारखानदार हे समाजाचे विश्वस्त आहेत, त्यामुळे फक्त नफेखोरी नको तर समाजाचं कल्याण हा त्यांच्या कारखानदारीचा उद्देश असला पाहिजे, असं त्यांचं मत होतं। यातूनच कामगार आणि मालक यांच्या सामंजस्याने त्यांनी कारखाना फक्त चालवलाच नाही, तर तो चांगला नफ्यामध्ये पण आणला। यातूनच नंतरच्या काळामध्ये मुंबई या ठिकाणी त्यांची जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली। नंतरच्या काळामध्ये 1983ला तत्कालीन शिक्षण मंत्री कमल किशोर कदम यांनी प्रतापराव बोराडे यांच्या समवेत अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच प्रतापराव बोराडे यांचं शिक्षण क्षेत्रातील कार्य आरंभ झालं। प्रतापराव बोराडे यांनी जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज ही एक अग्रगण्य अशी संस्था उभारली आणि जिचं नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आहे। अभियांत्रिकीचं खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण समाजातील सर्व घटकांना उपलब्ध व्हावं या अनुषंगाने ही व्यवस्था निर्माण करण्यात आली होती आणि सुरुवातीच्या जवळपास 5 ते 6 वर्षामध्ये त्यांनी कुठल्याही महिलेला अभियांत्रिकी शिक्षणाचं शुल्क आकारलं नाही, कारण महिलांमध्ये सुद्धा अभियंता निर्माण व्हावेत हे त्यांचं उद्दिष्ट होतं। कॉलेज स्थापनेच्या वेळेस शासन निर्णयानुसार काही रक्कम ही अनामत रक्कम म्हणून ठेवायची होती, तर इतकीशी रक्कम नाही म्हणून कमल किशोर कदम आणि प्रतापराव बोराडे यांनी शरद पवारांना विनंती केली की यामधून आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा। त्यावेळेस शरद पवार स्वतः यांनी या रकमेची गॅरंटी, बँक गॅरंटी घेतली आणि अभियांत्रिकी कॉलेज स्थापनेचा मार्ग मोकळा झाला। जवळपास 20 वर्षानंतर शरद पवार यांना स्वतः बारामतीमध्ये अभियांत्रिकी कॉलेज स्थापन करायचं होतं, त्यावेळेस तशी संकल्पना कमल किशोर कदम यांना त्यांनी बोलून दाखवली। अर्थातच कमल किशोर कदम यांनी प्रतापराव बोराडे हे तुमच्या पूर्ण या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते उभारणीपर्यंत पूर्ण सहकार्य करतील, ते त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असतील। पण फक्त एक अट आहे की जेव्हा हे कॉलेज नावारूपाला येईल त्यावेळेस मात्र प्रतापराव बोराडे पुन्हा माघारी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुन्हा कार्यरत होती। ती विनंती मान्य करत, ती अट मान्य करत शरद पवार यांनी पूर्ण अभियांत्रिकी कॉलेजची धुरा ही प्रतापराव बोराडे यांच्यावरती दिली। प्रतापराव बोराडे फक्त एक कुशल शिक्षण व्यवस्थापक नव्हते, तर एक चांगले शिक्षक आणि त्या पलीकडचं म्हणजे एक चांगला माणूस म्हणून त्यांचं नेहमीच नाव घेतलं जातं। त्यांच्या कार्यसंस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे प्रचंड शिस्त आणि राष्ट्रीय सेवा दलापासून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मी कधीही लाच घेणार नाही आणि मी कधीही लाच देणार नाही हे तत्त्व होतं। त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या सर्व ठिकाणी त्यांनी या
गोष्टीचं संस्करण केलं आणि स्वतःच्या वागणुकीमधून इतरांनाही अशाच पद्धतीची कार्यसंस्कृती जपण्याचा अट्टाहास ठेवला. 2003मध्ये हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बारामती हे स्थापन झालं. नंतरच्या काळामध्ये स्वतः प्रतापराव बोराडे यांनीच सुचवलं की या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं नाव आता कमलनयन बजाज म्हणून ठेवा, कारण राहुल बजाज हे नेहमीच शरद पवारांना वर्षानंतर 4 ते 5 कोटी दरवर्षी वेगवेगळ्या शैक्षणिक किंवा शेतीविषयक उपक्रमांसाठी देत आहेत. तर त्यानुसार कमलनयन बजाज यांचं नाव हे अभियांत्रिकी महाविद्यालयाला ठेवण्यात यावं. शरद पवारांनी ही विनंती आणि सूचना मान्य केली आणि नंतरच्या काळामध्ये आता हे महाविद्यालय कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं. पुणे विद्यापीठामधलं पहिल्या 5 क्रमांकामध्ये असणारं हे महाविद्यालय आहे. प्रतापराव बोराडे यांच्या निधनानंतर जेव्हा शोकसभेमध्ये शरद पवार भाषण करत होते तर तेव्हाच त्यांनी बोललेलं हे वाक्य त्यांची कार्यमहिमा सांगून जातं. ते म्हणजे की कामानिमित्त मी जगभरामध्ये जवळपास सर्व देशांमध्ये फिरलो, पण जगाच्या पाठीवरती कदाचित असा एकसुद्धा देश नसेल की ज्या देशामध्ये प्रतापराव बोराडे यांचा विद्यार्थी नसेल. कारण मी नेहमीच ज्या ज्या ठिकाणी जगभरामध्ये गेलो त्या वेळेस मला एमजीएमचे विद्यार्थी आणि प्रतापराव बोराडे यांचं नाव नेहमीच ऐकायला मिळालं. प्रतापराव बोराडे हे कडक शिस्तीचे होते, पण त्यांच्या शिस्तीला मानवी संवेदनांची चौकट होती. शिस्त तितकीच योग्य जोपर्यंत ती कार्यपूर्तीपर्यंत जाते. त्यानंतर माणसाचं संवेदना, माणसाचं जाणीवा निनिवा ह्या महत्त्वाच्या ठरतात. प्रिपरेशन लीवच्या दरम्यान रात्रभर मुलांना अभ्यास करताना काही अडचणी येतात हे त्यांनी स्वतः रात्रभर विद्यार्थ्यांसमवेत वेळ घालवून समजून घेतल्या. त्यासाठी रात्री 12 नंतर कॉपीची व्यवस्था, कॉपी मशीन आणून ठेवली. परीक्षा जशी जवळ येत राहील त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून रिव्हर्स क्लॉकची संकल्पना आणली. प्रिपरेशनच्या काळामध्ये म्हणजे अभ्यासाच्या तयारीच्या काळामध्ये रात्रभर अभ्यासिका चालू ठेवण्याचा उपक्रम त्यांनी राबवला. रात्री खूप भूक लागते आणि त्यावेळेस हॉटेल्स, कॅन्टीन सर्व बंद असतात म्हणून चिवड्याची व्यवस्था केली. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं सर्व ज्ञान, सर्व एक्सपोजर मिळावं म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. काही विद्यार्थ्यांच्या गटाला घेऊन IITमध्ये अभ्यास दौरे असतील किंवा जगभरामधील सर्व क्षेत्रामधील मान्यवर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बोलून त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद ठेवण्यामध्ये नेहमीच आग्रही राहिले. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे इंटेलचे अध्यक्ष ग्रेग बॅबेज. जेव्हा मी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये होतो, विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये, तर त्यावेळेस ग्रेग बॅबेज हे इंटेलचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयामध्ये भेटीस आले होते. स्वतः शरद पवार आणि प्रतापराव बोराडे हे त्यांच्या समवेत होते. प्रतापराव बोराडे यांच्या संदर्भातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं साहित्यप्रेम, मराठी भाषेवरती प्रेम, मराठी साहित्यिकांशी स्नेह. यामध्ये भालचंद्र नेमाडेंपासून ते ना. दो. महानोरांपर्यंतची त्यांची नावे आपण घेऊ शकतो. आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरुषोत्तम करंडक, फिरोद्या करंडक यामध्ये सहभाग ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना लागेल त्या गोष्टीची मदत पुरवणे याचकडे त्यांचं विशेष लक्ष राहिलेलं आहे. तर असे प्रतापराव बोराडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. एक आदर्श शिक्षक, एक आदर्श प्राचार्य आणि एक हवाहवासा वाटणारा व्यक्ती, अशा या प्रतापराव बोराडे यांना 3ऱ्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद.